अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सत्यगुरु राय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझे. काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटी जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. निघे माझी वाचा तुटी, महालाभ पुकासाठी. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. सेवे करता क्रम प्राप्त असलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारांच्या हरिपाठ झाल्यानंतर जे गुरु परंपरेचे अभंग म्हटले जातात, त्या गुरु परंपरेच्या अभंगातील हा पहिला अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय गुरुकृपेचा स्वानुभव प्रगट करतायत. यथामती वेळेचं भान ठेवून काहीसा विचार आपल्या समोर थोडासा मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 तास सुद्धा नाही, पाऊण तास आहे बरं का. आणि त्या पाऊण तासामध्ये काय अभंगाच्या संबंधाने काय सुचेल काय बघू, सांगण्याचा प्रयत्न करू. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव, सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव. यावर्षी महाराजांच्या पुण्यतिथीला 121 वर्ष पूर्ण होत आहेत. 121वी पुण्यतिथी आहे. अधिक त्यामध्ये महाराजांच्या अवतार कार्याला 201 वर्ष पूर्ण होत आहेत. द्विशताब्दी जन्म उत्सव. आणि या उत्सवामध्ये असणारे पर्व काळ, माघ शुद्ध पंचमीचा पर्व काळ आहे तुकोबारांच्या जयंतीचा. आणि आजचा पर्व काळ आहे महाराजांच्या जीवनामध्ये. आज तिथीला सद्गुरूंची भेट झाली आणि भेटल्यानंतर सद्गुरूंनी त्यांना
अनुग्रह दिला, तो आजचा दिवस आहे. असा अनेक योग या उत्सवामध्ये आहेत. तेव्हा आजच्या पर्व काळाचं महात्म्य मनी मानशी घेऊन या अभंगाच्या माध्यमातून आज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये या संबंधीच आज विचार केला जातो. आणि तो विचार मांडत असताना तुकोबारांनी एक साधकाच्या भूमिकेतून विचार समाजाच्या समोर प्रकट केलेला आहे. किंबहुना हे संत अवतारी आहेत, सो इच्छेनं या भूतलावरती आलेत. त्यांनी स्वतः मुखाने सांगितले, येते उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. किंवा महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुखरूप. ते काही करण्याकरता आलेली नाहीत बरं का, आम्हा तुम्हाला काय करावं हे सांगण्याकरता ते आले. त्यांच्या जीवनामध्ये काहीही प्रयोजन नाही, पण आमच्या तुमच्या जीवनाचं काय प्रयोजन आहे ते प्रयोजन त्याने आपल्या साधक भूमिकेतून समाजाच्या समोर मांडलेलं आहे. का मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याला आपल्या जीवनाचं प्रयोजन कळलं पाहिजे, आपल्या जीवनाचं ध्येय कळलं पाहिजे, आपल्या जीवनाचं प्राप्तव्य कळलं पाहिजे, तरच माणसाच्या जीवनाला खरं जीवन म्हणावं बरं. जर जन्माला येऊन आपल्या जीवनातलं काय प्राप्तव्य आहे, काय ध्येय आहे, काय प्रयोजन आहे, हे बहुतांश लोकांच्या बुद्धीमध्ये नाहीच आहे, नाहीच आहे बरं का. पण ते काय ध्येय आहे याची जाणीव संतांनी मात्र समाजाला करून दिली बरं का. मनुष्य म्हणून जन्माला आलोय, भाग्यवान आहोत आपण, लक्षात ठेवा. पण भाग्यवान आहोत ते भाग्य कधी या जीवनाचं ध्येय कळालं तर. जर ध्येय नाही कळालं तर नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडे, स्वान सुख रे बापुडे, स्वान सुख रे बापुडे. नाही तरी काय थोडी स्वान सुख रे बापुडी. ध्येयहीन जी आज जगामध्ये काही प्राणी आहेत, जीव आहेत, त्यांची गणना पशुमध्ये केलेली आहे. ज्यांच्या जीवनाला ध्येय नाही अशी जगामध्ये काय महाराज म्हणतात कमी आहेत का, त्या तुमची भरती. नाही तरी काय थोडी स्वान. स्वान म्हणजे कुत्र, सुकर म्हणजे डुक्कर. त्यांना काहीच नाही. काय आहे का असं कुठलं कोकणीतलं कुत्र आहे का रोज अंबाबाईच्या दर्शनाला येत आहे कुठं आहे? नाहीच आहे. म्हणजे येत नाही ती कोण? तुम्ही म्हणा, मी म्हणा.
तुकोबारे बोलवले. तुकोबारे म्हणतात 2 पायाचं आणि बिन शेपटीचं हे कुत्र. आता ते बोलले, मी तर त्याला काय करणार. सांगण्याचा भाव लक्षात घ्यावर. काय संतांना समाजाला जाणीव करून द्यायची आहे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जीवनाला काहीतरी प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे हे अजून आम्हाला कळालेलं नाही. सगळी पांढरी व्हायची वेळ आली. आम्हाला एवढंच माहित आहे, रोज सकाळी गाडीवर टांग टाकायची, MIDC ला जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आलं की जेवायचं, झोपायचं, सकाळी टांग टाकली की पुन्हा दिवसभर यायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी यायचं, झोपायचं. याच्या पलीकडे आम्हाला काय माहिती नाही. काय माहितीये? काय माहिती? काय काय नेमकं जीवनामध्ये मिळवायचं आहे, काय मिळवण्याकरता आपण जीवनामध्ये आलोय, जन्माला आलोय, हे ज्याला कळालं आणि ते कळाल्यानंतर त्या प्राप्तीकरता जो प्रयत्न करतो त्याला म्हणावं जिज्ञासू. हे ज्याला कळालं, खरंच ज्याच्याकरता हा मनुष्य जन्म मिळालेला आहे ते आपल्याला जीवनामध्ये साध्य गाठायचं आहे. का? क्षणभंगूर नाही भरवसा, कधी पडेल देव सांगता येत नाही. तेव्हा आयुष्य भानू मावळायच्या आधी आपण तो जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. आणि तो प्रयत्न कसा केला पाहिजे? चिकाटीने. बर हे कोण? ज्याला मानवी जीवनाचं ध्येय कळालं तो. बर त्याला साधक म्हणतात, त्यालाच म्हणतात जिज्ञासू, त्यालाच म्हणतात मुमुक्षू. आणि तो जीवनामध्ये असा विचार करतो. काय विचार करतो? कोणी भेटला तर त्याला विचारतो, काय हो माझ्यावरती देव कृपा करील काय? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुम्ही ऐशे सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही चित्ताची अवस्था आहे. आमच्याही चित्ताची अवस्थाच आहे. त्या प्रसंगानुसार ऊस घालवण्याची वेळ यावी. ऊस घालवण्याची वेळ यावी. आणि ते तोडणारी माणसं लवकर येऊन तो भेटल त्याला म्हणते, काय काय नाही वाट बघाले अजून काय. ते गबाळी येईनात, अजून काय गबाळी येईनात.
पाहुणा भेटला तरी ती ऊसतोडीच, मठात आला तरी ऊसतोडीच, पंढरपूरला गेला तरी, ही जशी चित्ताची अवस्था आहे हीच अवस्था साधकाची आहे बर का, हीच अवस्था साधकाची आहे. काय मी उद्धार पावेन, कोणी भेटलं त्याला तेच विचारतो तो बर का. नवे नवे असा साधक, त्या साधकाला जरी झोप जरी लागली तरी त्याला आवडते काही बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगावनी निमेष वडील माने. आणि अशा साधकाच्या भूमीमध्ये साधना करत असताना ही अवस्था तुकोबारांची झाली. आणि तुकोबारांना चिंता लागली, मला सद्गुरू भेटतील का, सद्गुरू भेटतील का, अशी महाराजांच्या चित्ताची अवस्था झाली. आणि त्या अवस्थेतून जी अवस्था चित्ताची झाली ती अवस्था प्रत्यक्ष अनुभूतीमध्ये ज्यावेळी तुकोबारांची आली त्यावेळी तुकोबारांच्या मुखातली उद्गार आहेत ते अभंगाच्या पहिल्या चरणात. सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. भूमिका लक्षात ठेवा, तुकोबाराय जगावरती कृपा करण्याकरता आलेले तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती गुरुनी कृपा केली, ही साधकाच्या भूमितीतून बोलतात. परमार्थ करण्याकरता पहिल्यांदा साधक व्हावं लागतं. साधक, साधक झाल्यानंतर मग साधू. काही लोकांना वाटते साधक न होताच साधू व्हावं. साधक न होता जे साधू होतात त्याला म्हणावं संधी साधू. साधक भूमीतून जो साधू झालेला आहे तो कधी चढ पावत नाही बर. चढ, अहो सासू होण्याकरता पहिल्यांदा सून व्हावं लागतंय, बरोबर आहे ना. सून झाल्याशिवाय सासू होता येत नाही, अवस्थाच आहे ती. तसं त्या साधक भूमीतून तू तुकोबारांची अवस्था आहे. तुकोबारा म्हणतात साधकाला जाणीव करून देतात बाबांनो, अशी जर अंतकरणाची अवस्था असेल साधकाची तर त्याच्या जीवनामध्ये काही काल गेल्यानंतर ऐशी कर्म साम्य दशा जेत होय गा विरेशा. पुढं सद्गुरु अपैसा भेटेची गा. त्याला गुरुचा शोध करण्याकरता प्रयत्न करावा लागत नाही बर का. त्या साधकाकरता गुरु भेट देतात, नुसती भेट देत नाहीत, त्याचा अधिकार पाहून त्याच्यावरती कृपा करतात. आणि तुकोबाराय म्हणतात ही अवस्था माझ्या जीवनामध्ये निर्माण झाल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरु अनायाशाने भेटले. का, मी सद्गुरूंच्या भेटी करता प्रवृत्त झालो नाही, पण साधना केली बर का, साधना केली.
आणि त्या साधनेचा परिणाम सापडविले वाटे. जाता गंगा स्नाना सापडविले वाटे. जाता गंगा स्नाना तो दाना ठेविला करा मस्तकी तो दाना ठेविला करा सापडविले वाटे. जाता गंगा स्नाना सापडविले वाटे. जाता गंगा स्नाना सापडविले वाटे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आपण होऊन भेटले. कधी भेटले? गंगेच्या स्नानाला चाललो होतो. गंगेचं स्नान महाराज कधी करत होते? पहाटे 8 वाजता. पहाटे 8 वाजता. बऱ्याच लोकांना पहाट माहिती नाही बरं का. हे ज्यावेळेला उडतील ही त्यांची पहाट बरं का. कण साधकालाही पहाट कळते बरं का. साधकालाही पहाट कळते. आम्ही साधक आश्रमात साधक म्हणून राहत असताना आमच्याबरोबर एक गुरुबंधू होते ज्येष्ठ. ते ब्रह्मलीन झाले. मारुती महाराज थोरात ब्रह्मचारी होते. मुंबई सारख्या महानगरीमध्ये राहून ब्रह्मचारी राहिले बरं का. त्यांच्या जीवनातलं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. मुंबईला आरे डेअरी आहे, दूध डेअरी. त्या दूध डेअरीमध्ये ती इन्स्पेक्टर होती. वडिलांनी इच्छा केली, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती मुलगा लागलाय, 2चे 4 व्हावेत. त्यांनी सांगितलं बाबा मी लग्न करणार नाही. सांगितलं आयुष्यात घरात पाय टाकायचा नाही बर का. बाप मरेपर्यंत घराकडे गेले नाही, लक्षात ठेवा. अरे एवढी मोठी तुला नोकरी लागली, मी शिकवलं आणि एवढी नोकरी लागून सुद्धा तू आज लग्न नाही करायचं म्हणतोस? नाही म्हणजे मला करायचं. बोलले नाहीत मरेपर्यंत बाप बर का. निष्कलंक जीवन जगले बर का. आणि मी आश्रमात शिकायला जायला ते स्वइच्छेनं रिटायर होऊन आले. काही नोकरी सोडली त्यांनी पुढची. आणि आमची दोघांची मैत्री जमली. आम्ही पहाटे बरोबर 4:30ला इंद्रायणीला स्नानाला जात होतो दोघं बर का. पहाटे 4:30ला दोघं न चुकता. तो काळच होता. असं आम्ही आश्रमात झोपलोय आणि 6 वाजता अंघोळ केली असं कधी घडलंच नाही बरं का 8 वर्षात. मला काय सांगायचं, प्रातः काळ साधक दशेत. आणि असा प्रातः काळ तुकोबरांच्या जीवनातला गंगेच्या स्नानाला चालले होते. आणि त्या पहाटेच्या वेळेला माणसं माणसाला दिसत नाहीत. काय दिसतात? आणि अशा काळामध्ये त्यांना सद्गुरू भेटण्याकरता आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. बर भेटलेतले भेटले आणि भेटल्या भेटल्या काही विचार नाही. तू कोण, कुठून आला, कशा करता आला, काही नाही. महाराज येत असताना ते सद्गुरू त्यांना दिसले. दिसल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं बरं का. साधू भेटला की माणसाने इकडं तिकडं न बघता पाया पडावं. माणसं इकडं तिकडं बघतात, कोण बघतंय काय.
आणि मग पाया पडतात. त्यांनी कसला विचार केला नाही, समोरून महात्मा येतोय असं पाहिल्याबरोबर त्यांच्या चरणावरती श्री संताची हे माता चरणावरी, श्री संताची हे माता चरणावरी, साष्टांग एक दंडवत. त्या महात्म्याला पाहिल्याबरोबर महाराजांनी साष्टांग दंडवत त्याच्या चरणावरती घातलं. महात्म्याच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं की महात्मा असं काही देण्यासारखं त्याच्याजवळ नसतं, पण जे देण्यासारखं त्याच्याजवळ असतं ते जगात कोणाकडे नसतं बरं का. पाहिलं सामान्य नाही आहे, अधिकार परिपक्व आहे. आणि त्यांना संतोष वाटला, एवढे प्रसन्न झाले आणि मस्तकी तो जाना ठेविला कर. विचार करत बसले नाही, नमस्कार केला, उठून बसल्याबरोबर त्यांच्या मस्तकावरती हस्त ठेवला. आता तो कोणी ठेवला? सद्गुरूंनी ठेवला. तो सामान्य हात नाही आहे, त्या हातामध्ये फार मोठी शक्ती आहे, फार मोठी शक्ती आहे. त्याला हाताने केलेला शक्तिपात म्हणतात, हस्तवर स्पर्शाने केलेला. कधी कधी सद्गुरु शिष्याला अनुग्रह देत असताना, कृपा करत असताना कधी नेत्राच्या द्वारे देतात बर का, कधी आलिंगनाच्या द्वारे देतात, तर कधी स्पर्शाच्या द्वारे देतात. तेव्हा त्यांना स्पर्श केला आणि स्पर्श करून त्यांच्यावरती कृपा केली बर का. मस्तकी तो जाना ठेविला कर. आणि मस्तकी हस्त ठेवल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झाला, काय त्यांना अनुभूती आली. आणि अनुभूती आल्यानंतर महाराज म्हणतात, सत्यगुरु राये कृपा मज केली. काय केली हे सांगितलेलं नाही बरोबर, काय केली हे सांगितलेलं नाही. आता तुकोबारांनी सांगितलं तर मी कसं काय सांगू, पण महाराज मला कधी भेटले पण नाही. महाराजांनी भेटून जरी सांगितलं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना, पण भेटण्याकरता एवढं आपण भाग्यवानही नाही. आता काय तुकोबारांच्यावरती कृपा केली, तुकोबारांनी काय सांगितलेलं नाही तर मी कसं काय सांगणार. पण कृपा केली मात्र हे सांगत असताना निश्चयानं सांगतात, सत्यगुरु राय खरी कृपा केली माझ्यावरती, कथाकथित नव्हे बरं का. त्यांनी जी कृपा केली ना ती खरीच केली. मी जे सांगतो ना, माझ्यावरती जी गुरुनी कृपा केली ती कथाकथित नव्हे, खरीच कृपा केली. पण काय कृपा केली, त्या कृपेचं स्वरूप महाराजांनी प्रगट केलेलं नाही बरं का. फक्त महाराजांना सांगायचं आहे, साधक दशेमध्ये साधना करता करता अधिकाराची परिपूर्तता झाली की सद्गुरू आपल्याला भेटतात आणि सद्गुरूंची कृपा आपल्यावरती होते. एवढाच महाराजांना इथं विचार मांडायचा आहे बरं, एवढाच विचार इथं मांडायचा आहे. पण तुकोबाराय विचार करू लागले, खरंच माझ्या अंतःकरणामध्ये ही इच्छा निर्माण झाली, सद्गुरूंची कृपा व्हावी अशी इच्छा निर्माण झाली. मला भेटले, आपणहून भेटले, भेटल्या भेटल्या मस्तकावर हस्त ठेवला आणि कृपा केली. त्या कृपेतून मला काही अनुभव आला, पण अशी एकाएकी माझ्यावरती कृपा केली. पण महाराज विचार करू लागले, ज्या कृपेला मी पात्र आहे का ती कृपा होण्याकरता जेवढी सेवा माझ्या जीवनामध्ये त्यांची घडायला पाहिजे ती सेवा काहीच घडलेली नाही. परी नाही घडली सेवा काही. का सद्गुरूंची सेवा घडल्याशिवाय सद्गुरू कृपा करत नाहीत, करत नाहीत बरं का.
येत सेवा हा दारवंता स्वाधीन करी सुबटा. हा, सेवा केल्याशिवाय सद्गुरु कृपा करत नाही. नरोबार म्हणते, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. सेवा केल्याशिवाय कृपा होत नाही. पण महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सेवा घडली नाही, कशी काय कृपा केली? समीकरण आहे, सेवेशिवाय कृपा करत नाही. मग तुकोबांच्या जीवनामध्ये कृपा घडली केली कशी काय? सेवेशिवाय कृपा करत नाहीत. या जन्मात घडली नाही, मागच्या जन्मात घडल्या. बरं, यातून महाराज जाणी करून देतात. हा, साधक दशा पाहिजे, सद्गुरूंची कृपा झाली पाहिजे आणि सद्गुरूंच्या कृपेला पात्र होण्याकरता त्यांची सेवा केली पाहिजे. कशी केली पाहिजे? आमच्या इच्छेप्रमाणे का त्यांच्या इच्छेप्रमाणे. स्वामीची या मनोभावा न चुकीची हिची परमसेवा. येरती पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनोगताला जाणून सेवा घडली पाहिजे, तर ते प्रसन्न होतात. आमच्या इच्छेप्रमाणे सेवा करून चालत नाही, लक्षात ठेवा. पण सेवा सद्गुरूंची जीवनामध्ये घडली पाहिजे, लक्षात ठेवा. पण महाराज इथं आपल्या जीवनातला भाव प्रकट करतात, माझ्या जीवनामध्ये सेवा घडली नाही, पण मागच्या जन्मामध्ये घडलेली आहे. आणि त्या सेवेचा परिणाम आज सद्गुरू भेटले. सद्गुरूंनी कृपा केली, कृपा केली, मस्तकावरती हस्त ठेवला. आणि मी विचारायच्या आधीच बोलले, मला काहीतरी दे. काय देऊ? काय नाही म्हणले, तूप पाहिजे, तूप पाहिजे. तूपच का मागितलं? दूध का मागितलं नाही? याच्या व्यतिरिक्त काही मागितलं नाही, तूपच का मागितलं? बरं, ते मागितलं, त्यांच्याजवळ ते सामर्थ्य नव्हतं का? ते सामर्थ्य नव्हतं का? बरं, मागितलं ते मागितलं, किलोभरही मागितलं नाही. भोजना मागती तूप पावशर. पावशर तूप मागितलं, फार काही मागितलं नाही, लक्षात ठेवा. मागण्याच्या माग हेतू आहे. वास्तविक शिष्याकडे सद्गुरू काही मागत नाहीत, आणि जरी मागितलं तर शिष्याच्या उद्धाराच्या संबंधाने ते मागतात. बरं का? आणि त्यांच्या जीवनामध्ये काही उणं नाहीच आहे, ते नित्य तृप्त आहेत. मग का मागतात? काहीतरी विधी आहे शास्त्रामध्ये. गुरुनी जर आपल्याला स्वीकारलं, गुरुनी जर आपला अंगीकार केला, त्यांनी जर कृपा केली, तर त्याची काहीतरी परतफेड म्हणून त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. शिष्याने दिलं पाहिजे म्हणून शास्त्रामध्ये विधी आहे. देवाचं, गुरूंचं दर्शन घेताना रिकाम्या हाताने घेऊ नये.
काहीतरी त्यांच्याजवळ ठेवावं. काहीतरी ठेवावं म्हणजे त्यांना जे लागतं ते, त्यांना जे अपेक्षित आहे. मग अपेक्षित जे आपुले, त्यांना जे अपेक्षित आहे ते बरं का. हा, माईक पदार्थाच्या संबंधाने सद्गुरु शिष्याकडे अपेक्षा करीत नाहीत, लक्षात ठेवा. मग जे मागणं केलं ते परमार्थाच्या दृष्टीनं मागणं केलं बरं का. पावशेर तूप मागितलं, पावशेर तूप मागितलं या शब्दाचा अर्थ आहे की शास्त्रामध्ये त्याचं गणित केलेलं आहे, अंतकरण चतुष्टय. अंतकरण चतुष्टय. अंतकरणाचे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. त्यांनी सांगितलं फक्त मला तुझं चित्त देऊन टाक. चौथा हिस्सा मागितला, चतुष्टयातला चौथा पावशेर. 4 पावशेर म्हणजे गणित तुम्हाला कळत आहे. 4 पावशेर म्हणजे 1 किलो. तसे 4 भाग मिळून अंतकरण आहे. त्यातलं चित्त मागितलं. चित्त मागितलं म्हणजे मला चित्त दे, म्हणजे ते शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध पाहिजे, लक्षात ठेवा. हा, शुद्ध चित्ताने आज जीवनामध्ये आपण राहिलं पाहिजे हे त्यांना सांगायचं आहे. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध, चित्ताची अपेक्षा करतात. प्रत्येकाने आपलं चित्त शुद्ध ठेवा. चित्त शुद्ध ठेवणं हेच देवाला आणि गुरुना फार प्रिय आहे. शुद्ध चित्ताची माणसं त्यांना आवडतात. काय अपेक्षा नाही त्यांना. आयुष्यभर शुद्ध चित्तानेच जीवन जगा. तुम्ही पहा, इतिहास पहा, तर चित्त शुद्ध असलेली माणसं जर मिळाली तर काय घडू शकतं. छत्रपती राजेंना अशी माणसं भेटली बरं का. धनवान नव्हती, गुणवान नव्हती, ज्ञानवान नव्हती, पण शुद्ध चित्ताची होती. अशी काही शुद्ध चित्ताची होती, राजाने सांगितलं जीव दे, जीव देणारी होती. लक्षात ठेवा. अशी शुद्ध चित्ताची माणसं छत्रपती राजेंना भेटली म्हणून स्वराज्याची स्थापना घडली. तर स्वराज्याची स्थापना घडण्याकरता तर शुद्ध चित्ताची माणसं लागतात. तर स्वस्वरूपाची ओळख होण्याकरता अशुद्ध चित्ताची माणसं चालतील का? म्हणून तुप पावशर मागितलं गुरुनी माझ्याकडे, पण महाराज म्हणतात ते मी विसरून गेलो. पडीला विसर स्वप्ना माझी. कारण गुरु भेटले, माझ्या मस्तकावरती हस्त ठेवला, त्यांनी मागितलं, पण त्यांना देण्याकरता मला विचार करायला वेळ मिळाला नाही आणि त्यांनाही थांबायला वेळ मिळाला नाही. पण तेवढ्याही अवस्थेमध्ये त्यांनी माझ्या मस्तकावरती हस्त ठेवत असताना
ज्या परंपरेतून मी आलो ती परंपरा मला सांगितली. बाबा राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. गुरु परंपरा सांगितली बरं का. गुरु भेटले, पण गुरु जरी भेटले, गुरु भेटल्यानंतर त्या गुरूंच्या मागे परंपरा पाहिजे. कुणी उठेल आणि मी गुरु होतो म्हणून असं चालणार नाही, चालणार नाही. हा, महाराजांच्या मागे गुरु परंपरा आहे. उद्याच्या चरित्रात येईल तो विचार. जरी साधू पदवीला प्राप्त झाली तरी शेवटी महाराजांनी गुरु केलेला आहे जीवनामध्ये. आणि ती गुरु परंपरा असावी. ती गुरु परंपरा सांगितली आणि गुरु परंपरा सांगून स्वतःचं नाव सांगितलं. बाबाजी आपोले सांगितले नाम. स्वतः गुरुनी आपलं नाव सांगितलं आणि नाव सांगितलं आणि मला मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि हे सगळं घडलं. त्यांनी मंत्र दिला. योग असा की तो दिवस होता माघ महिन्यातला. माघ शुद्ध दशमी पाहुण गुरुवार. माघ शुद्ध दशमी पाहुण माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे. महाराज सांगतात हा जो घडलेला प्रसंग आहे, माघ महिना शुद्ध दशमी गुरुवार होता आणि योग असा माझा अंगीकार त्यांनी केला. बरं केला अंगीकार तुका म्हणे. गुरुनी आपला अंगीकार केला पाहिजे. आपण त्या योग्यतेचे आहोत का? त्यांनी ते जाणून ते स्वीकार करतात. मी गुरुला शरण गेलो, बरोबर आहे. आपण गुरुला शरण गेलो तरी गुरुने आपला स्वीकार केला पाहिजे ना. भगवान विष्णूकडे लक्ष्मी गेली, पण देवाने स्वीकार केला का लगेच? नाही. अवघड आहे, लक्षात ठेवा. दिवसेंदिवस काल बदलत चाललेला आहे. दिवसेंदिवस काल बदलत चाललेला आहे. आज स्त्रियाच पुरुषाचा अंगीकार करणा झालेत. स्त्रियाच पुरुषाचा अंगीकार करायला तयार नाहीत. लक्षात ठेवा, पुरुषाने स्त्रीचा अंगीकार करायचा असतोय, पण काल बदललाय. ऐकून घ्या बरं का. व्यथा आहेत, व्यथा लोकांच्या जीवनामध्ये व्यथा आहेत. लक्षात ठेवा. कालाय तस्मै नमः. लक्षात ठेवा, पुरुषाने ठेवा, भक्ताने लक्षात ठेवा.
गुरुभक्ताने लक्षात ठेवा, एखाद्या पुरुषाने स्त्रीचा जर खरं स्वीकार केला तर त्या स्त्रीनं समजावं माझं भाग्य आहे. भक्ताचा स्वीकार देवाने केला तर त्या भक्ताने समजावं माझं भाग्य आहे. आणि गुरुभक्ताचा स्वीकार गुरुनी केला तर त्यांनी समजावं माझं भाग्य आहे. तुकोबारे म्हणतात ते माझं भाग्य आहे. केला अंगीकार तुका म्हणे, हा काहीही विचार न करता त्यांनी माझा अंगीकार केला आणि अंगीकार करून मला त्यांनी मंत्र दिला योगासा. माझी ये मनीचा जाणोनी या भाव, माझी ये मनीचा जाणोनी या भाव. गोपाव गोरुराव गोपाव गोरुराव. माझी ये मनीचा जाणोनिया भाव, तो करी उपाव गुरुराव. ज्या मंत्राचं मी अनुष्ठान करतो तोच आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जेने नोहे गुंपा कोटे काही. मग त्या मंत्राचा मला त्याने अनुग्रह दिला आणि ज्या मंत्राचा अनुग्रह दिला त्या मंत्राचं मी अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान करून माझ्या जीवनामध्ये काय मला प्राप्त झालं ते महाराज सांगणार आहेत. तेव्हा एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित वेळेमध्ये त्याचा विचार करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. मस्तकी तो जाना ठेविला कर. सद्गुरु भेटले कृपा केली, त्यातला दुसरा शब्द आहे अनुग्रह केला. आणि त्या अनुग्रहामध्ये दोन प्रकार आहेत, एक मंत्र दीक्षा आणि दुसरी बोध दीक्षा. सद्गुरु पहिल्यांदा शिष्याला मंत्र दीक्षा देतात आणि नंतर बोध दीक्षा देतात बरं का. मंत्र दीक्षा देण्याच्या आधी आपण काही अनुष्ठान केलं पाहिजे बरं का. काही आपण अनुष्ठान केलं पाहिजे आणि ते तुकोबारांनी जीवनामध्ये अनुष्ठान केलेलं आहे. योग आहे त्यांच्या जीवनातला. ज्या मंत्राचं अनुष्ठान केलं हा तोच मंत्र दिला, योग आहे बरं का. मंत्र दिला रामकृष्ण हरी. मग आधी त्याने अनुष्ठान केलं होतं, पुन्हा तोच मंत्र दिला आणि त्याच मंत्राचं अनुष्ठान करण्याकरता पुन्हा सांगितलं बरं का. मग त्या मंत्राचं अनुष्ठान कसं करावं, कसं केलं. ठाईच बैसोनी कराई चित्त आवडी अनंत आळवावा. जो गुरुनी दिलेला मंत्र आहे तो एक ठिकाणी म्हणून बसून करावा आणि गुरुनी देण्याच्या आधी जो मंत्र आहे तो फिरत म्हटला तरी चालतो. दोन्ही मध्ये फरक आहे बरं का. आम्ही लोकांना सांगतो उठता बसता नामस्मरण करा, पण जो मंत्र दिलाय त्या रोज एक ठिकाणी बसून जप करावा बरं का. त्या मंत्राचा जप करावा. एक ठिकाणी रोज बसावं. कुठं बसावं? ज्या जागेवरती बसतो त्या जागेवरती बसावं.
जागा ठरलेल्या असाव्यात. हा, झोपायची जागा ठरलेली असावी, जेवणाची जागा ठरलेली असावी, बसायची जागा ठरलेली असावी, अनुष्ठानाची जागा ठरलेली असावी. कुठेही कोणी आणि कसंही बसू नये बरं का. त्याला विधी आहे. मी असं सकाळी बोललो, पारायणाला कोणी कोणाच्या जागेवरती बसते, बसायचं नसते. त्या त्या जागेवरती त्यांनी बसावं, ज्याची जेवणाची जागा ठरलेली तीच बरं का. आम्ही आश्रमात असताना विद्यार्थ्याच्या ठरलेल्या जागा होत्या, त्या जागेवरती त्यांनी ताट येऊन बसायचं. ती जागा जर रिकामी असेल तर समजावा हा विद्यार्थी गावाला कुठंतरी गेलाय. का ती जागा रिकामीच राहायची हो. ज्या अर्थी तो त्या जागेवरती आला नाही, पाठाला आला नाही, ती पाठाची जागा सुद्धा रिकामी राहायची. ज्या अर्थी आला नाही त्या अर्थी अजून झोपलेला आहे. जागेवरून कळतं बरं का. तसं ही साधना आहे, ती एक ठिकाणी बसून करावी लागते, ती अतिशय आवडीनं करावी लागते, आळवावं लागतं आणि ती सातत्याने करावी लागते. मंत्र हा जपावा कधीतरी, मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि या पद्धतीने महाराजांनी त्या मंत्राचं अनुष्ठान केलं. जो मंत्र दिला अनुग्रह केला, हा पहिला त्या कृपेतला प्रकार आहे बरं का. आणि खरा दिला बरं का सत्यगुरु राई. आणि त्या मंत्राचं अनुष्ठान केल्यानंतर काही काल गेल्यानंतर पुन्हा गुरुनी त्यांच्यावरती अनुग्रह केला आणि त्यांना सांगितलं, तू देह नसून तू देव आहेस. आणि त्यावेळी तुकोबरांचे उद्गार आहेत, गुरुनी माझ्यावरती कृपा केली. आणि ज्या दिवशी कृपा केली त्या दिवशी त्या कृपेतून प्राप्त झालेली अवस्था सांगता तुकोबरा आहे, मी तो वासुदेव तत्वता. कळलेला विचारिता सभाग्य संता. नाही तुझा विक मागुता गा. वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊका सभाग्य संता नाही तुझा अनिक मागुता गा. वासुदेव कुठं आहे? सर्वत्र आहे, सर्व देशामध्ये आहे, सर्व कालामध्ये आहे, सर्व वस्तूमध्ये आहे. अशी व्यापकतेची अनुभूती तुकोबरांच्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या कृपेनं आली. आणि ज्या दिवशी व्यापकतेची अनुभूती आली त्या दिवशी महाराजांचे उद्गार आहेत, अनुरेनिया थोकडा तुका आकाशाय वडा. महाराज म्हणतात, ही माझ्यावरती खरी कृपा झाली. सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकामनी. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. बरीच भाव आहेत, आपण दरवर्षी चिंतन करतो. काही काही भाव दरवर्षी एक एक भाव आपण
पाहत जातोय काय गेल्या वर्षी मी सांगितलंय, मला माहिती नाही तुम्ही काय ऐकले, तुम्हाला पण माहिती नाही. एका परीनं चांगलं आहे. देवाने आम्हा तुम्हाला जन्माला घातले, पण मागं काय केलंय हे कळत नाही ना. काय केले कळत नाही, ती कळण्याची व्यवस्था ठेवली नाही. तेव्हा आपल्याला त्याचा अनुग्रह आहे विसरण्याचा. तेव्हा काहीसा विचार अभंगाचा आपल्या समोर प्रकट केलेला आहे. तेव्हा अशी त्या सद्गुरूंची कृपा होण्याकरता आपलं उरलेलं आयुष्य आहे. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये त्यांची कृपा होण्याकरता एकच आपल्याला करायचं आहे, त्यांचं अंगण झाडायचं आहे, नाम सेवा करायची. आणि ती सेवा आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्या भगवंतांनी करून घ्यावी, त्या संत महात्म्यांनी करून घ्यावी, किंबहुना ज्यांच्या समोर आपण ही सेवा करतो सद्गुरू महाराजांनी करून घ्यावी. आणि त्या सेवेतून शेवटी आम्हाला देह पडायच्या आधी आम्हाला तो बोध प्राप्त व्हावा, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती. नोहे आ उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.